अखेर 50 दिवसानंतर दादांचा खरा गुन्हेगार सापडलाच. होय, जे काम तपास यंत्रणेला जमले नाही ते काम अखेर पवार साहेबांनी करून दाखवले. या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रासाठी दादांच्या विमान दुर्घटनेची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अखेर दादांच्या विमान दुर्घटनेचा उलगडा झालाच. आपल्या दादांसोबत काय झालं, आपल्या दादांचा कोणी घात केला, दररोज महाराष्ट्रातील जनता वेगवेगळ्या बातम्या बघत होती, परंतु जनतेला सत्य समजत नव्हतं. परंतु आत्ताच ही जी बातमी आलीयेत यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या पायाखालची जमीन सरकणार आहेत. कारण की गुन्हेगार कोण, कोण मोठा माइंड मास्टर, कोणी सगळा हा कट रचला, त्याचा तपास लागला असून सर्वात मोठे यश मिळालेले आहेत. या सर्वात मोठ्या नेत्यांनी कशाप्रकारे आपल्या दादांना गोड बोलून संपवलं, कसा घात केला, ही पुराव्यासहट माहिती आपल्या आत्ताच हाती लागली आहेत. ही सगळी माहिती मी तुम्हाला पुढे या व्हिडिओत दाखवणार आहेत. तुम्हाला एक काम करायचंय, हा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. कुठेही अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. या कंपनीच्या विमानाने प्रवास करणे हे खूप धोक्याचे आहेत असं ते सांगत आहे. या विमान कंपनीने मोठ्या लोकांना, VIP लोकांना, चांगल्या लोकांना मारण्याची सुपारी घेतलेली आहे का, अशी सुद्धा महाराष्ट्रात चर्चा केली जात आहे. अमोल मिटकरी म्हणाले की एक वेळेस बसने प्रवास करा, रेल्वेने प्रवास करा, परंतु या VSR विमानाने कधीही प्रवास करू नका. तसंच या विमान कंपनीचा जो मालक आहेत विकी सिंग, याचे काही मोठ्या राजकारणी लोकांसोबत कॉन्टॅक्ट आहेत. त्याला ते मोठे मंत्री, मोठे नेते अंतर्गत सपोर्ट करता. आपल्या दादांचा इतका मोठा अपघात झाला, त्यामध्ये या सगळ्यांनी कशाप्रकारे सगळा कट रचलेला होता आणि कसा घात घडवून आणला, तो आत्ताच उघड झाला आहे. आपण तुम्हाला पुराव्यासकट या व्हिडिओत पुढे दाखवणार आहे. तर पूर्ण हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे काही दिवसापूर्वी सुनेत्राताई पवार तसंच त्यांच्या सर्व आमदारांनी मागणी केली होती की दादांच्या विमान दुर्घटनेचा तपास CBI मार्फत व्हावा. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील सरकारला विनंती करावी आणि दादांचा पारदर्शक तपास व्हावा. दादांना न्याय मिळावा. यामध्ये जी पण कोणी सहभागी असेल, या सगळ्या कटकारस्थानामध्ये ज्यांनी पण बदांचा घात केला असेल, त्याला पकडून डायरेक्ट जेलमध्ये टाकावे, त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हक्क आहेत जाणून घेण्याचा की नेमका दादांसोबत काय झालं होतं. दादांच्या विमान दुर्घटनेचा तपास सध्या CID करीत आहेत. काही दिवसापूर्वी पुण्यातील CIDच्या कार्यालयामध्ये या विमान कंपनीचा मालक विकी सिंग याला बोलवण्यात आले होते. याची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतर अशी माहिती समोर आली की यामध्ये सर्व चूक ही त्या विमान पायलटांची होती. विमानामध्ये कुठेही तांत्रिक बिघड नव्हता. परंतु ज्यावेळी अपघात झाला त्याआधी त्या विमानाला काही स्थानिक गावकऱ्यांनी बघितलं होतं. ते गावकरी सांगतात की या विमानाचा काही विचित्र आवाज येत होता. त्या विमानाने हवेतच 1-2 वेळा उलटे पालटे झाली होती. तसा व्हिडिओ सुद्धा एक दिसत आहे, ज्यामध्ये विमान एका बाजूला पूर्ण झुकले असून ते खाली येत आहे. जो माग अहवाल आला होता त्यामध्ये सुद्धा तेच सांगितलं की विमानात काही बिघाड नव्हता. हा विकी सिंग कंपनीचा मालक पण तेच म्हणतोय की विमानात काही बिघड नव्हता. मग हे हवेत कसं काय फिरलं? तसेच याचा विचित्र आवाज येत होतो, का बरं येत होता? तसंच स्थानिक लोक घटनास्थळी जाऊन आलेत. तिथं कोणतंही मोठं झाड नाही. तरी म्हणण्यात आलं की एका झाडावर विमान धडकलं. मग ते झाड कुठे आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र शोधित असून महाराष्ट्रातील जनतेमध्ये वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे. खरंच दादांची कुणी सुपारी दिली होती का? खरंच दादांना संपवण्यामध्ये काही मोठ्या नेत्यांचा हात आहेत का, असं सुद्धा चर्चा केली जात आहे. काही मोठ्या राजकीय नेते, काही मोठे मंत्री किंवा कोण्या मोठ्या पक्षाचे नेते या VSR कंपनीला आतमधून सपोर्ट करताय का? या VSR कंपनीला वाचवायचंय का? या VK सिंगला कोणाला वाचवायचंय का? याची सुद्धा आत्ताच गुप्त माहिती आपल्या हाती लागली आहे. ही मी तुम्हाला पुढे व्हिडिओत सगळी दाखवणार आहेत. तुम्हाला व्हिडिओ हा शेवटच्या मिनिटापर्यंत बघायचा. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. बरोबर आहे, कारण नाशिकला जो एक कार्यक्रम झाला होता मराठी भाषा दिनाचा, त्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या VSRनी गेला आणि त्यानंतर काल पत्रकारांनी प्रश्न विचारला का VSR व्हेंचरच्या संदर्भात, ज्या VSR व्हेंचरच्या मालकाचा आम्हाला संशय येतोय VK सिंगचा, त्याच्याच विमानात जाणं हे धोकादायक असू शकतं, कारण त्यांनी सुपारी घेतलेली आहे. या VIP लोकांना ठार करण्याची सुपारी VSR व्हेंचरच्या मालकांनी घेतलेली आहे
आणि जर तसं असेल तर अशा पद्धतीनं व्हीएसआरचं विमान का दिलं गेलं? आमचा तोच तर प्रश्न आहे ना. दादांना सुद्धा हे विमान का दिलं गेलं? कोण्या अधिकाऱ्यानं दिलं? कसं दिलं? 28 तारखेला सकाळी त्याच विमानानं जा असं का म्हणलं? नंतर उत्तर येतं का व्हीएसआरनी सर्व व्हीआयपी त्यांची मुवमेंट करतात, पण ते धोकादायक आहे. माझी आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या सर्व मंत्र्यांना विनंती आहे, एक वेळ बाय रोड प्रवास करा, एक वेळ ट्रेननं प्रवास करा, पण व्हीएसआर व्हेंचर कंपनी म्हणजे सध्या इथल्या चांगल्या लोकांचा कर्दन काळ आहे. त्यांना महाराष्ट्राचं राजकारण संपवण्याची मोठी सुपारी भेटलेली आहे अंडरवर्ल्ड करून. त्याच्यामुळे व्हीएसआर कडे जाण्याचा अजिबात डोक्यातून विचार काढून टाकावा. मी एकनाथ शिंदे साहेबांनाही परवाच्या दिवशी नमस्कार केला आणि सांगितलं, साहेब तुम्ही प्रवास करताना व्हीएसआर नाव दिसलं तर करूच नका, एखादा कार्यक्रम स्किप झाला तर चालेल. हेच मी देवेंद्रजींनाही म्हणतो. आणि त्या दिवशी आदरणीय सुनेत्रा वहिनी त्याच विमानात गेल्याचं जेव्हा जयदादाला कळलं, त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना पण दिलेल्या आहेत की इथून पुढे असं होता कामा नये. आणि मला विश्वास आहे की आता इथून पुढे व्हीएसआर वर आम्ही तरी आमच्या पक्षाकडून कोणी जाणार असं दिसत नाही. बरोबर आहे ना. शेवटी जयदादा असतील, पारदादा असतील, या दोघांनाही वाटतंच की आपल्या वडिलांचा जर असा घातपात अपघात विमानाचं जे काय असेल ते जनतेच्या मनातले प्रश्न, शेवटी महाराष्ट्राची जनता आज ना उद्या आम्हाला प्रत्येकाला विचारल. त्याच्यामुळे सीबीआय चौकशी ही झाली पाहिजे, ही जयदादाची भूमिका आहे. आणि त्यांच्याकडे मी मागेही सांगितलं होतं की सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यांचा एकदा झाला की ते स्वतः आता पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईत त्यांनी स्वतः सांगितलंय की पत्रकारांसोबत ते बोलतील, पत्रकार परिषद घेतील. आणि त्यामुळं सीबीआय चौकशीच्या संदर्भात आम्ही सगळे गंभीर आहोत. सीबीआय चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला खरं काय ते एकदा कळलं पाहिजे. आणि आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सुद्धा डीजीसीएचा अहवाल आल्यानंतर त्या बोलतील एवढं मात्र नक्की. डीजीसीएचा पहिला अहवाल जो आला तो त्रोटक अहवाल आहे, त्याच्यावर कोणाचाही विश्वास असण्याचं काही कारण नाही. पण डीजीसीएचा सुधारित अहवाल आल्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ह्या पण बोलतील, त्याबद्दल काही दुमत नाही. आणि जयदादांनी जे सीबीआय इन्क्वायरी मागितलेली आहे ती इन्क्वायरी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांच्या मनात आहे की ते सत्य काय त्या घटनेचं हे जनतेच्या समोर आलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदारांचा जर काही त्यांना दगाफटका झाला प्रवासात तर हा व्हीएसआरच्या मालकावरच त्याचा संशय गेला पाहिजे, कारण त्यांनी अजितदादासारखा माणूस संपवलाय. त्याच्यामुळे जयदादांनी ही जी काही काळजी घेतलेली आहे ती आमच्या सर्वांसाठी तो एक आदर्श आहे की आम्ही सुद्धा प्रवासात काळजी घेतली पाहिजे. सर्व आमदारांनी प्रवासात काळजी घेतली पाहिजे. काल कसं बॉम्ब पडणार, अर्धे आमदार गेले बाहेर की बाबा पहिलं जीव वाचला पाहिजे मग बाकीचं काय. आता समजा पडला असता सगळं बेचिराग झालं असतं का नाही? तर ठीक आहे, तो धमकी दिली कोणी, तो ईमेल खरा होता की खोटा होता, तो पाठवला कोणी. आणि जीवाच्या आकांतानं ज्यावेळेस माणूस पडतो त्यावेळेस माणसाला संकटाची चाहूल लागते. बस जशी धमकी बॉम्बस्फोटाची इथे दिल्या गेली, व्हीएसआर सुद्धा तसंच आहे ना. व्हीएसआर व्हेंचरचा व्हीके सिंग हा काही वेगळा नाही आहे.